हॅलो 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 सर हॅलो 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 माईक चेक. तर सामना आपण पाहतोय यंगस्टर वडजाईनगर वर्सेस मळईदेवी कुसरुणी या दोन संघांमध्ये खेळला जातोय. तुमच्या माहितीसाठी टॉस विन झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना यंगस्टर हा संघ तर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला होता. संघाची धावसंख्या 14 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर इथे विकेट प्राप्त झालेली आहे. तर धावसंख्येचा विचार केला तर 14 या धावसंख्येवरती स्थिर आहे. बॅटिंगसाठी पाहिलं तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करणारा संघ यंगस्टर वडजाई नगर हा संघ आपण पाहतोय. अगदी बाउन्सर चेंडू पडल्यानंतर जास्त उसळी आपल्याला बघायला भेटली या चेंडूवरती. मात्र पंचांपर्यंत आपण जाऊयात. येस बाईकच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव नक्की देतील. मात्र गोलंदाजाला तिथे दंडित केलं जाईल ते म्हणजे बाउन्सर चेंडूसाठी 1 बाउन्ससाठी. त्याचबरोबर अतुल भालेकर तुमचं देखील स्वागत आहे. रेस्ट ऑफ सातारा या संघामध्ये नुकतीच अतुल भालेकर यांची देखील निवड झाली. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन अतुल. कारण की पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. कव्हर फटका आपण पाहू शकतो. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न फसला जातोय. सेकंड अटेम्प्टला कॅच सुटली जाते. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले ती म्हणजे 16 या धावसंख्येवर 16. तर बॅटिंगसाठी आपण पाहू शकतो मिस्टर निलेश आणि नितीन आहे दोन्ही फलंदाज बॅटिंगसाठी. सुरेख गोलंदाजी आहे. अगदी सावधान स्ट्रोक आपण पाहिला. डेंजर झोनला नक्की असेल. मात्र नितीनचा हा स्ट्रोक आपण पाहिला तर आगळा वेगळा स्ट्रोक होता. अगदी एका पायावरती बॅलन्स करून हा स्ट्रोक खेळण्यात आला आणि एक धाव तिथे कंप्लीट केली. धावसंख्या घेऊन येतो तुमच्यापर्यंत जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. अशोकची गोलंदाजी आपण पाहिली तर 6 चेंडूंचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करून 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. सुरेख गोलंदाजी बघायला भेटली ती म्हणजे अशोक याची. अर्थातच
मळाईदेवी कुसरुंड या संघाकडून बिलॉंग करत असताना हा गोलंदाज दुसरं षटक घेऊन आला होता. धाव संख्या थांबवण्याचा प्रयत्न तिथे केला तो म्हणजे यंग स्टार वडजाई नगर या संघासाठी. खरं तर या पाटण टेनिस क्रिकेटसाठी मानाची गोष्ट ही की रणजित जाधव आणि अतुल भालेकर जे खेळाडू आज गावागावासाठी खेळत होत्या, जे खेळाडू तालुक्यासाठी खेळत होते, ते आज रिप्रेझेंट करणार एखाद्या जिल्ह्याला, सातारा या जिल्ह्यासाठी रिप्रेझेंट करत असताना ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट असेल की ज्या पद्धतीने हे दोन्ही खेळाडू, या दोन्ही खेळाडूंची निवड इथे करण्यात आली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग मार्क आपण पाहिलं तर गोलंदाज आशिष आपण पाहू शकतो. राईट अराउंड विकेट. सुरेख चेंडू आपण पाहिलं तर अगदी 15 ते 20 पावलांचा रनअप असलेला हा गोलंदाज ज्या वेगाने धावत येतोय त्या वेगाने चेंडू टाकतोय, अगदी खांद्याचा उपयोग करून घेतोय. गुडलेनचा चेंडू आपण पाहिला त्या वेगामुळे पडल्यानंतर उसळी घेतोय. अगदी फलंदाज नितीन मालदन तिथे फसला जातोय आणि एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. तर या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 18च्या घरामध्ये 18. आपण पाहिलं तर राईट अराउंड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न जरूर होता. पुल फटका तिथे स्क्वेलेकच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. येस नो बॉल तिथे पंचांचा इशारा येतोय. आपण पाहिलं तर येस पॉपिंग क्रीजच्या थोडासा बाहेर तिथे या गोलंदाजाचा पाय तिथे पाहिला तर स्टेप तिथे होत्या. फ्री हिटचा चेंडू नक्की असेल पंच दर्शवतात तिथे. विद्युत नाडकर सर आपण पाहिलं तर 9+1 या 2 धावा नक्की असतील प्लस फ्री हिटचा चेंडू. तर फ्री हिटच्या चेंडूसाठी आपण पाहिलं तर फलंदाज नितीन तिथे आहे. आत्ताच्या या 2 धावा आहेत 9+1. तर धावसंख्या आपण पाहिली तर 19च्या घरामध्ये जाते. 20च्या घरामध्ये जात्या. फ्री हिटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला मिस्टर नितीन. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर अक्रॉस द लाईन खेळलेला हा चेंडू जाईल फायनलिकच्या दिशेने. एक धाव तिथे प्राप्त होईल ती म्हणजे यंगस्टार वडजाई नगर या संघाला. तर धावसंख्या 1-2 धावाने इथे गोळा केली जाते ती म्हणजे यंगस्टार या संघाकडून. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. तिसरा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुल फटका अटेम्प्ट केला डीप स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी येस नो मात्र आपण पाहिली फेकी तिथे चुकीची आहे. फेकी तिथे चुकली जाते आणि तदनंतर आपण पाहिलं तर ही दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा पुलफटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. मात्र ज्या पद्धतीने वेग आहे आणि वेग आणि गती यामधला आपण पाहिलं सूत्र तिथे नितीन मालदन तिथे फसला जातोय. प्रश्न प्रकट आणि तिखट मारा मैदानामध्ये सुरू आहे. आणि थँक्यू सो मच मंदुरकोळी खुर्द बॉईज, थँक्यू सो मच. आणि ज्या पद्धतीने वेग दाखवला जातो या गोलंदाजाकडून, मी म्हणेल मळाईदेवी कुसरुंड या संघाचा एक्सप्रेस गोलंदाज आहे. अगदी वेगावरती स्वार्ग होतोय आणि वेग आपण पाहिला तर भन्नाट वेग तिथे घेऊन घेतोय तो म्हणजे राईट अराउंड विकेट. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता मात्र आपण पाहिलं फैर मारा तिथे येतोय. एक धाव प्राप्त होत्या. या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय तर पंचवीस या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं
काय सुरेख गोलंदाजी सुरू आहे. अगदी पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू जातोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय, आराम करतोय चेंडू. आणि तोपर्यंत नितीन मालदन तोपर्यंत पूल फटका सजवेपर्यंत तिथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होत्या. काय सुरेख गोलंदाजी करतोय. मी चर्चा करेल वारंवार गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आतिश, अगदी वेगावरती स्वार होतोय आशिष. आपण पाहिलं तर भन्नाट वेग तिथे घेऊन येतो. या खेळपट्टीवरती ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर गती प्राप्त करतोय आणि त्या गतीमध्ये फसला जातोय फलंदाज नितीन मालदन. निर्धाव आता मात्र आपण पाहिलं तर काय झालं. हॅलो हॅलो आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकला जातो. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं थोडंसं वळण घेतोय. एस्ट्यांच्या वरून चेंडू निर्धाव चेंडूसाठी जातोय. तर 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 24च्या घरामध्ये स्थिर आहे. 24. थोडासा स्पीडअप घ्यायचा कारण की खूप उशीर झालेला आहे. ही मॅच या पहिल्या इनिंगसाठी खूप उशीर होतोय. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. तर बॉलिंग मार्कसाठी येतो मिस्टर अर्जुन पवार. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पूल फटका अटेम्प्ट केलाय. मात्र दिशा आपण पाहिली तर फाईन लेगची दिशा नक्की आहे. धाव संख्या आपण पाहिली अवघी 1 धाव तिथे प्राप्त होईल. धाव संख्या पाहिली तर 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचत्या. 25. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. जो संघ जिंकेल तो जाऊन भिडेल VCC सनबूर या संघासोबत. आजच्या दिवसातील सर्वात मोठा स्कोर 56 धावांचा VCC सनबूर या संघाने स्कोरबोर्डवरती लावण्यात आला. पहिला षटकार रणजितच्या बॅटमधून आला. तदनंतर आपण पाहिलं तर 8 चेंडू 28 धावांची खेळी करणारा शिवा जाधव टर्निंग द गेम चेंजर ऑफ द मॅच तिथे ठरला. तदनंतर आपण पाहिलं पॉइंटच्या दिशेने चेंडू सुरेख फटका जरूर तिथे सजवला गेला. मात्र 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय मैदानामध्ये, तो देखील सफल होतोय. मात्र आपण पाहिलं ज्या पद्धतीने पॉइंटच्या दिशेने हा फटका सजवला, 2 धावा ज्या तेजीने कंप्लीट केल्या आणि 3ऱ्या धावेसाठी कॉलवरती रिॲक्शन आपण पाहिली तर ती देखील यशस्वी होत्या. तर या 3 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचवली जाते ती म्हणजे 28च्या घरामध्ये 28. आतापर्यंत आपण पाहिलं 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ या मैदानामध्ये शिल्लक आहे. शेवटचा हाणामारीचा निर्णायक अंतिम डेट स्लॉग ओव्हर मैदानामध्ये टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर अर्जुन. पुन्हा एकदा सुरेख फटका, पूल फटका डीप मिडविकच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर आहे. चेंडू जात आहे सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. पण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला षटकार आल्यानंतर धावसंख्या समाधानकारक धावसंख्येकडे जात असताना 34 या आकड्यावरती. हे क्रिकेट आहे. आतापर्यंत चर्चा करत होतो ती म्हणजे मळाईदेवी कुसरुंड या संघातील गोलंदाजांची. मात्र इथे चर्चेसाठी भाग पडले ते म्हणजे नितीन याने. नितीन मालदन आपण पाहिलं तर या संघामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मानला जातो. तो आपली खेळी दाखवतोय. हाफ ट्रॅकर आता मात्र उत्तर देण्यामध्ये अपयशी ठरतोय. पण पाहिलं तर हा हाफ ट्रॅकर जाणून बुजून टाकला होता का काय? ही आहे लढत. इथे तुम्हाला चुरशीची लढत बघायला भेटेल. इथे तुम्हाला बघायला भेटेल, खुन्नस बघायला भेटेल गोलंदाजीच्या मार्फत. षटकारानंतर पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर टाकला जातोय, तो इतक्या वेगाने की तिथे फसला जातोय फलंदाज. पुन्हा एकदा चेंडू टाकल्यानंतर ज्या पद्धतीने
बॉडीमधून आवाज येतोय, तोंडामधून आवाज टाकतोय, अगदी त्या चेंडूमध्ये खांद्याचा उपयोग केला जातोय. आणि आपण पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव नक्की येईल इथे. आणि ही धाव संख्या स्कोर बोर्डवरती ऍड झाल्यानंतर स्कोर बोर्ड 35 या आकड्यावरती आपण पाहतोय 35. शेवटचा चेंडू असेल. अगदी बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आल्यानंतर नितीनसाठी परीक्षा असेल. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पूल फटका स्वेलेकच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. टिट फॉर टॅट, जसेच तसे उत्तर. तू शेर तर मी सवा शेर, तू 10 नंबरी तर मी 11 नंबर, या दाखवून देतोय नितीन मालदान. काय फलंदाजी करतोय. एक खुन्नस बघायला भेटली. संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचवली. 42 धावांचं आव्हान असेल. 42 रन्स टू विन विदिन इन 4 ओव्हर्स. रोमांचक सामना बघायला भेटला. ही त्या चुरस बघायला भेटली, खुन्नस बघायला भेटली. ती म्हणजे बॅट आणि बॉल या दोघांमधला संघर्ष बघायला भेटला. षटकार आल्यानंतर वेगवान गोलंदाज वेगावरती स्वार झाल्यानंतर अर्जुनच्या मार्फत बॅक टू बॅक 2 निर्धाव आल्या. आणि तदनंतर शेवटच्या चेंडूवरती उत्तर देण्यामध्ये यशस्वी झाला नितीन मालदान. तर SS11 महिन संघाचा RDS आपण असाल तर व्यासपीठावरती यायचं. अर्थातच आज तुझा दिवस आहे, वाढदिवस आहे RDS चा. तर व्यासपीठावरती यायचं RDS. येस RDS यायचं. SS11 महिन या संघाचा षटकाराचा भाष्य. RDS तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई एकविरा देवी तुला उदंड आयुष्य देव. येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये तुझा खेळ त्याच उंचीने उद्भत राहावं, त्याच उंचीने वाटचाल करत राहावा. तुझी यशाची वाटचाल निरंतर राहावं, याच शुभेच्छा, हीच प्रार्थना एकविरेकडे करतो आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सचिन 41 धावांचं आव्हान आहे. 41 रन्स टू विन.
पहिला चेंडू आपण पाहिला स्ट्रेट हिटला क्षेत्ररक्षक नक्की आहे जजिंग होते चुकी होत्या क्रिकेट आहे मित्रांनो चुकीला माफी नाही आहे. येतात धावा 4 सीमारेषे पार चौकार. मला वाटतंय मालदन संघाचं मन तुटलं असेल इथे कारण की पहिला चेंडू ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळ्याला लागण्याचा शंका तिथे अक्षरशः तोडली जात्या कॅच ड्रॉप होते आणि चौकार येतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर फटका आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षक जरूर आहे मिडॉनच्या दिशेने इथे संधी आहे. येस आपण पाहिलं तर तुमची एक संधी चुकली तर दुसऱ्या संधीचा लगेच आपण चान्स घेतो नाही तर दुसरं कोणीतरी ती संधी घेऊन जात असतं असं म्हटलं जातं. एक संधी तिथे चुकली आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाल्यानंतर चौकार तिथे आला मात्र दुसऱ्या चेंडूवरती संधी तिथे प्राप्त केली धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज विनायकला माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झाला तो म्हणजे मालदन हा संघ. आपण पाहिलं तर यंगस्टार वडजाई नगर संघ ज्या पद्धतीने मैदानामध्ये 41 धावांचं आव्हान ठेवलं हे आव्हान पार पाडण्यासाठी ज्या पद्धतीने विनायक आणि अर्जुना ही पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये खेळत होत्या तदनंतर विनायकला धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलं. बॅटची कडा घेऊन गोष्टी क्षेत्रामध्ये एक धाव तिथे येते एक धाव तिथे प्राप्त झाली डिक्लेअर स्वरूपामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या पाहिली तर 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा आपण पाहिलं गुडलेनचा चेंडू नक्की होता पूल फटका सजवण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय फलंदाज अर्जुनचा. दोन्ही फलंदाज पाहिले तर एका साईडला अर्जुन पवार आहे तर दुसऱ्या साईडला देखील अर्जुन पवार आहे. हे पहिल्यांदा घडचं कोइन्सिडन्स नक्की आहे. अगदी बॅकफुटला जाऊन मान दिला तिथे बाउन्सर चेंडू नक्की होता बाउन्सर चेंडू नक्की होता मात्र तदनंतर आपण पाहिलं तर नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. काय नव्हतं ना असू दे त्याला दुसरा पकडू आता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी सावधान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जागच्या जाग्या फलंदाजाला उभं ठेवलं जाते तिथे थांबवलं जाते. मी तर म्हणेल स्कोर बोर्डवरती थोडीशी पकड केली जाते ती म्हणजे गोलंदाज सचिन याच्या मार्फत. तर धावसंख्या आपण पाहिली तर 5च्या घरामध्ये आहे 6च्या घरामध्ये पाहतोय धावसंख्या. बॉलिंग मार्कवर आपण पाहतो मिस्टर सुरेश बॉलिंग मार्कवर पाहतोय. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 6च्या घरामध्ये धावसंख्या. कुठला पॉवर खेळतो पहिला चेंडू वेगवान चेंडू. मी विनंती करेल प्रत्येक खेळाडूने इथे मास्क परिधान करायचा आहे. प्रत्येक प्रेक्षकांनी मास्क परिधान करायचा आहे. मैदानामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. तर या 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतो तर 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचत्या 8. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. आपण पाहिलं तर आतापर्यंत हा क्रिकेट हा संघ हा सामना ज्या पद्धतीने
ह्या दिवसाची सुरुवात झाली. अगदी पहिल्या सामन्याचा विचार केला तर रॉयल 11 मेंढ आणि छत्रपती 11 टेटमेवाडी या सामन्यापासून जी सुरुवात झाली, तो सामना शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिला. कुठलाही सामना एक हाती सामना आतापर्यंत झालेला नाही आहे. एका साईडला फलंदाज वरचढ होतोय तर दुसऱ्या साईडला गोलंदाज देखील वरचढ होत असताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जातोय की काय, मात्र पंच आपल्यापर्यंत स्वैर मारा दर्शवतात. आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त पिचिंग होता हा चेंडू. त्यानंतर पाहिलं तर दिशा पंच आपल्यापर्यंत कळवतात ती म्हणजे स्वैर मारा येतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू, काय सुरेख भन्नाट गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. अक्षरशः आपण पाहिलं तर गोलंदाजीचा तोफखाना इथे घेऊन आलाय की काय, तो म्हणजे यंगस्टार वडजाईनगर हा संघ ज्या पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर टाकला जातोय आणि टॅप फटका सजवेपर्यंत चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, व्ही शेप मध्ये स्ट्रेट हिटला खेळण्यात आलाय. चेंडू जातोय, एक टप्पा घेतल्यानंतर 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 13च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 13 या धावसंख्येवरती समीकरण आपण पाहिलं तर 14 चेंडू मध्ये 29 धावांचं आव्हान असेल. 14 चेंडू 29 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, व्ही शेप मध्ये, हा देखील जातोय सीमारेषे बाहेर. खणखणीत खणखणीत लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. टर्निंग पॉइंट असू शकतो, गेम चेंजिंग बॅटिंग असू शकते, ती म्हणजे फलंदाज अर्जुन पवारची. अर्जुन पवारची पॉवर बघायला भेटते इथे. आता मात्र प्रश्न विचारला गेला गोलंदाज सचिन कडून, आपण पाहिलं सुरेश कडून, ज्या पद्धतीने हाफ ट्रॅकर बाउन्सर चेंडू टाकण्यात आला आणि पुल फटका सजवेपर्यंत पाहिलं तर धावसंख्या जाते 19च्या आकड्यामध्ये 19. तर विनंती करेल केक कटिंगचा कार्यक्रम इथे आपण करून घेऊया व्यासपीठावरती. अर्थातच आपण पाहिलं तर SS11 महिन संघातील, मानाई प्रतिष्ठान महिन संघातील RDX याचा आज वाढदिवस आहे. तर त्याचा केक कटिंग कार्यक्रम इथे केला जातोय आणि येस किती 12 चेंडू 23 धावा. तर RDS वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई एकविरा देवी तुला उदंड आयुष्य देव, तुझा खेळ येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये शिखराच्या उंचीवरती जावा आणि या पाटण टेनिस क्रिकेटमध्ये तुझं नाव गाजत राहावं, हीच आई एकविरे चरणी प्रार्थना करतो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. हॅपी बर्थडे RDX. हे बॉलर कोण आहे रे? तर जाऊया आता मॅच कडे. तिसरा षटक आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर, तिथे तिसरा षटक घेऊन आला तो म्हणजे नितीन. पहिला चेंडू निर्धाव चेंडू जरूर येतोय. कुठला एपी आता एपी खेळतोय का? पुन्हा एकदा आपण पाहिलं तर काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जातोय 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. मॅच टर्निंग होऊ शकते, मॅच खेचून आणली जाऊ शकते, ती म्हणजे अर्जुन पवार कडून. एका साइडून पाहिलं तर अर्जुन पवार आहे, तर दुसऱ्या साइडून आपण पाहिलं तर एक षटकार एक चौकार लगावणारा अर्जुन पवार अर्थात अर्जुन पॉवर आहे. दोन्ही अर्जुन पवारची पॉवर बघायला भेटते. ज्या पद्धतीने हा षटकार लगावला तर धावसंख्या पाहिली तर 25च्या घरामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅच साठी नक्की जाईल क्षेत्ररक्षक. आपण पाहिलं तर जजिंग चुकलं जात आहे. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात.
काय फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. सामना एखादी जात असताना खेचून आणतोय तो म्हणजे मायदेवी कुसरून या संघातील फलंदाज अर्जुन. व्हॉट बॅटिंग, व्हॉट बॅटिंग, काय परफॉर्मन्स देतोय. आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्या ते म्हणजे गोलंदाज नितीन याने. नितीन कदम आपण पाहिलं तर मालदन या संघातील मोठं नाव आहे. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, एका चेंडूवरती राजा तर दुसऱ्या चेंडूवरती रंक बनवणारा, एका चेंडूवरती हिरो तर दुसऱ्या चेंडूवरती झिरो बनवणारा हा क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये खेळला जातोय. मॅच टर्निंग होऊ शकतो. धावसंख्या पाहतोय जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. समीकरण आणतो तुमच्यापर्यंत. 8 चेंडू 11 धावा, 8 चेंडू 11 धावा, 11 धावा, 8 चेंडू, 8 चेंडू, 2 षटकार, 2 षटकार, 8 चेंडू, 8 चेंडू, 3 चौकार, 3 चौकार, 8 चेंडू. साधं सोपं गणित. फ्रंट फुटला येऊन अगदी हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने दिशा दिली. आपण पाहू शकतो एक एक चुकी ही ते महत्वाची असेल. एक एक चुकी ही त्या पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. क्षेत्राकडे जरूर आहे. चुकी होते पुन्हा एकदा. इथे आपण पाहिलं तर यंगस्टर वडजाई नगर. हात पाहिले तर कमरेवरती, खांदे पाहिले तर खाली पडले ना. नितीन पाहिला तर खाली बसलाय कारण की चुकी झाल्या. हाय व्होल्टेज मुकाबला कलगीतुरा तुतू मेमे होत असताना एक हाती सामना देण्याचा ही त्या आपण पाहिलं तर चुकी होत्या. ज्या पद्धतीने एक एक धाव महत्वाची मानली जाते मित्रांनो, मी वारंवार सांगतो क्रिकेट आहे. इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला जे महत्व असतं ते शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजण्यात येतं. ती एक धाव आपण पाहिली तर 4 धावा इथे खर्च करतात. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. थोडासा महागडा ठरतोय मिस्टर नितीन. आपण पाहिलं तर वारंवार त्याची चर्चा केली जाते. इथे स्वतःवरती विश्वास ठेवला मी म्हणेल अर्जुनने. कारण की मी नेहमी सांगतो फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण इथे इच्छा पूर्ण नाही झाली तर देव देखील बदलला जातो. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा. 5 धावांची आवश्यकता. आपण पाहिली तर पॉइंटच्या दिशेने अगदी हलक्या हाताने तो खेळला गेलेला चेंडू अर्जुन इथे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न. चुकी आहे. बॉल कॅरी केल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. डेंजर झोनला अर्जुन पवार माघारी धाडलं जात आहे. परतीच्या रस्त्यावरती परत पाठवलं जात आहे. अर्जुन पवार बॅक टू द पवेलियन. समीकरण पाहूयात. 5 चेंडू 4 धावा, 4 धावा 5 चेंडू. समीकरण पुन्हा एकदा घेऊन येतो. 5 चेंडू 5 धावा, 5 धावा 5 चेंडू. याच्या आधी देखील हे दोन्ही संघ एकमेकांसोबत खेळलेले आहेत. आपण पाहिलं तर कित्येक वेळा हे संघ एकमेकांसोबत खेळत असतात. या पाटण टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार प्रत्येक खेळाडू एकमेकांसमोर येत असतो. कित्येकदा एकमेकांना धूळ चालले, कित्येकदा एकमेकांना पाणी पाजले, कित्येकदा एकमेकांना खडे चालले, कित्येकदा एकमेकांना आसमान दाखवले, कित्येकदा एकमेकांना चारी मुंड्या चित केल्या. मात्र इथे आपण पाहिलं तर 5 चेंडू 5 धावा. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने अगदी पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव येते. मी दोन्ही संघांसाठी फक्त एवढंच सांगेल, तुम्ही आतापर्यंत हजारो प्रयत्न केले, मात्र छोट्याशा थोडक्या प्रयत्नासाठी सामना गमावू नका. तो प्रयत्न करावा लागेल. जो 100% या मैदानामध्ये देईल तो विजय होईल. कारण की तुमचं यश, तुमचा विजय, ज्या पद्धती तुम्ही मेहनत करत असता, तुमची मेहनत जरा शिखरावरती असेल तर विजय देखील नतमस्तक होतो. सुरेख गोलंदाजी
जाणलं गोलंदाजाने, चतुर गोलंदाजी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा आखूट टाकला. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर तिथे तैनात आहे. मिस्टर सुनील आपण पाहिलं तर तैनात आहेत तिथे. बॉल कॅरी केल्यानंतर लगेचच यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि माघारी पाठवलं जाते फलंदाजाला. अर्जुन बॅक टू द पविलियन समीकरण पर्यंत घेऊन येतो. 3 चेंडू 4 धावा. तीन चेंडू 4 धावा. 4 धावा 3 चेंडू. अडचणी आयुष्यात नसतात तर अडचणी मनात असतात. ज्या दिवशी मनावरती विजय कराल त्या दिवशी सामना देखील विजयी होईल, एवढंच मी सांगेल. कारण की एका अपयशाने माणूस कधीच हारत नाही, तो हारतो स्वतःच्या मनामध्ये. इथे मनावरती विश्वास असेल, जो 100% देईल तो विजय होईल. शौर्याचा अलंकार विजयला म्हटलं जातं. हाफ ट्रॅकर सुरेख गोलंदाजी आहे. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, फेकी अचूक होते. बॉल कॅरी केल्यानंतर यष्टांचा वेध घेतला जातोय. सामना आपण पाहिला तर मंदुकोय खुर्द ज्या पद्धतीने मळाई देवी कुसरून संघ आपल्या दिशेने खेचून घेण्याचा प्रयत्न, आणि तदनंतर पाहिलं तर यंग स्टार वडजाई नगर हा संघ ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, सामना अक्षरशः आपल्या दिशेने खेचून आणण्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. इथे मी तर म्हणेल जिंकण्याची तीव्रता, जिंकण्याची इच्छा, जिंकण्याची तीव्रता ज्या संघाची जास्त असेल तो संघ विजेता होईल. कारण की तुमचं यश हे तुमच्या जिंकण्याच्या तीव्रतेवरती मानलं जातं. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. महत्वाचा चेंडू असेल. मी म्हणेल या चेंडूवरती विजय आणि पराजय ह्या दोन्ही गोष्टींची चर्चा करूयात. या चेंडूवरती समीकरण अवलंबून असेल. मोठा फटका येतोय, निर्धाव जातोय की एक धाव येते. 5वा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅच तिथे कॅरी केली जाते. टाळ्यांचा कडकड कडकड कडकडात घेतला जातो. हॅट्रिक होत्या आपण पाहिली तर दुसरी हॅट्रिक ही असेल, विकेट हॅट्रिक असेल. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने ओव्हर हॅट्रिक इथे होत्या गोलंदाजाची, ज्या पद्धतीने आपण पाहिली तर 3 चेंडूमध्ये 3 विकेट इथे शेवटच्या षटकामध्ये घेतले जातात. आणि समीकरण पाहिलं तर अगदी साधं सोपं सरळ गणित होतं आणि ते गणित आता अवघड केलं जातं. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. हे आहे क्रिकेट, हे आहे क्रिकेट मित्रांनो. जिथे जिंकण्याची आशा, हारण्याची भीती या दोघांमधला क्षण टेन्शनवाली मात्रा म्हणजे क्रिकेटची खेळपट्टी. इथे जिंकायचं असेल तर आपण पाहिलं तर इथे 90 करून जिंकता येणार नाही. एका चेंडूवरती 4 धावा. मोठा फटका मारला जातो डिस्क्वालिफिकेशनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जरूर आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न, पंचांपर्यंत जाऊया. 4 धावा तिथे येत आहेत. शेवटच्या क्षणाला चौकार लगावला जातोय. मी म्हणेल क्षेत्ररक्षणावरती नजर नव्हती. त्या क्षेत्ररक्षण सजवून घेईपर्यंत आपण पाहिलं तर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तरच इतर तुमच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवतील. कारण की इथे विश्वास ठेवला फलंदाज विजयने आणि विजयवरती विश्वास ठेवला आपल्या संघाने. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. मी म्हणेल यंगस्टार वडजाई नगर तुमचा देखील परफॉर्मन्स आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स होता. जाता जाता मळाई देवी कुसरून संघ नक्की मनामध्ये म्हणली असेल, हा आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण सामना होता. जाता जाता मळाई देवी कुसरून या संघाला घाम फोडणारा संघ